त्याची शेकडो नाही हजारो नागरिक आमच्यापर्यंत आले. मला या प्रसादनगर परिसरात असणारी बंद दगड खान जागा आजही आठवते. या ठिकाणी त्या प्रसादनगर मध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना त्या ठिकाणी घरकुल शासन देते, पण जागा मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी घरकुल होऊ शकत नव्हतं. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही एक छोटंसं आंदोलन सुरू केलं. घरकुलासाठी जर जागा नसेल तर कशी घरकुल होणार? यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत आम्ही साहेबांना मागणी केली आणि साहेबांनी आमच्या आंदोलनाला मोठेपणाने त्या ठिकाणी उपस्थित राहून शासकीय अधिकाऱ्यांना त्या आंदोलनातूनच आदेश दिले. मित्रांनो, एवढ्या आदेशनावरून घरी येऊपर्यंत या ठिकाणी त्या बंद दगड खान जागेचा या ठिकाणी सर्वे झालेला होता. जवळपास आज बघितलं तर 50% काम त्या सर्वेच्या माध्यमातून झालेलं आहे. फक्त 50% काम त्या बंद दगड खान जागेचं जर या ठिकाणी झालं. आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या करणार आहोत. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय बाबासाहेब जिमुस माडे त्यांनी देखील हा मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून सांगायला सांगितला भाषणामध्ये आणि साहेबांनाही आम्ही त्या ठिकाणी ही जागा मिळण्यासाठी साकडे घालणार आहोत. त्याचबरोबर माझे सहकारी बाळासाहेब कराळे आणि त्यांच्या सौभाग्यकांक्षी शोभाताई तर या ठिकाणी आज उमेदवार म्हणून आहेत. आज जर बघितलं तर बाळासाहेबांच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नातून आज जर बघितलं तर या देवळाली परिसरामध्ये रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, बाल संगोपन योजनांचा लाभ हजारो नागरिकांना दिला. मित्रांनो, शेकडो नाही हजारो नागरिकांना या ठिकाणी लाभ दिला. हे कार्य अविरत असं सुरूच आहे. देवळाली शहरात गेल्या 4-5 वर्षापासून या आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून काम सुरू आहे. 30 वर्षापासून प्रसादनगर मध्ये राहणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. महिला दिन होता 8 मार्च. 8 मार्चला सुरुवात झाल्यानंतर दुपारी 12 वाजता या महिला दिनी आम्ही या देवळाली नगर परिषदेवरती हंडा मोर्चा घेऊन गेलो. 2 दिवसामध्ये 100 पेक्षा जास्त कुटुंबांना त्या ठिकाणी पिण्याचे पाणी हक्काचे या ठिकाणी मिळू शकले. असं काम या ठिकाणी करणारे कार्यकर्ते आज आपल्या समोर या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या देवळाली परिसरात हजारो कामगारांच्या आम्ही कामगार सदस्य नोंदी केल्या. या कामगार शासनाच्या कामगार विभागाच्या माध्यमातून फक्त नोंदी करून थांबलो नाही, तर या कामगारांसाठी अशा अनेक कल्याणकारी योजना आहेत. या कल्याणकारी योजना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी बाळासाहेब कराळे त्यांच्या पत्नी शोभाताई यांनी या ठिकाणी केलं. उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्या कामगारांचं जर या ठिकाणी अचानक काही बरं वाईट झालं, त्याच्या अंत्यविधीला शासनाकडनं अति तत्परतेने 10,000 रुपये रोख स्वरूपात त्या ठिकाणी पोहोचून देण्याचं काम असेल, त्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम असेल, अशा नाना विविध उपक्रम शासन या ठिकाणी मी कामगार कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देतोय. या ठिकाणी आम्ही फक्त कामगार सदस्य नोंदणीवर अवलंबून राहिलो नाही, तर कित्येक शेकडो हजारो कामगारांना या ठिकाणी आम्ही कामगार विभागाच्या सगळ्या कल्याणकारी योजना या ठिकाणी दिल्या. रुग्णसेवेचं काम फार मोठं आहे मित्रांनो. माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही याच आपल्या देवळाली परिसरातील शेकडो नागरिकांच्या फाईल महात्मा फुले योजना असेल किंवा कुठला पेशंट जर एखाद्या योजनेत बसला नाही तर त्या पेशंटला दवाखान्याचं बिल कसं कमी करून देता येईल त्यासाठी आम्ही लढलो. त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. असे विविध कामं या ठिकाणी झाले. पण आज
या निवडणुकीच्या निमित्तानं, या विजयी संकल्प सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. देवळालीकरांनो, माझी आपल्याला सर्वांना माझी मनापासून एक हात जोडून